डिझर्व्ड. आता एक साधी सरळ वाक्य आहे. मला एक सांगा, आपण आधीचं वाक्य एक बघितलं होतं, दोन वेगवेगळे नाऊन कशाने कनेक्टेड होते? अँडने. ठीक आहे, म्हणजे ते आपण अनेक वचन घेतलं. ठीक आहे, आता बघा या वाक्यामध्ये काय, जेम्स आहे आणि नंतर जॉन आहे, हे कनेक्टेड कशाला? कंजंक्शन नाही, ॲज वेल ॲज. म्हणजे काय की जेम्स बरोबरच जॉन. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर दोन वेगवेगळे नाऊन अँडने कनेक्टेड असतील तर तेव्हा येणारं वर्ब जे आहे ना हे अनेक वचन येते. ठीक आहे, जर अँड नसेल, ॲज वेल ॲज अशा प्रकारचे हा जर का कंजंक्शन येत असेल, दोन वेगवेगळे नाऊन बघा ॲज वेल ॲज न कनेक्टेड असतील, तर येणारं जे क्रियापद आहे ना हे आपलं नेहमी काय असेल? सिंग्युलर, म्हणजे एकवचनी असायला पाहिजे. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा, आता तुम्हाला हे बघावं लागेल तुमच्या ऑप्शन मध्ये काय की क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे, आता मला एक सांगा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची स्तुती करतो, बरोबर आहे, मग आता जर का याच्यामध्ये पहिल्यांदा तर हे बघा, साधा वर्तमान काळ जर का असेल आणि वाक्याचा सब्जेक्ट हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तर आपण काय करतो, जे आपलं मुख्य क्रियापद असते ना ऍक्शन वालं, जे की कृती दाखवते, क्रिया दाखवते, तर त्या क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावून आपण त्याला एकवचनी करतो. आणि जर का त्याला यस यस लावत नसाल तर म्हणजे काय होते, ते अनेकवचनी राहते. म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट जर का थर्ड पर्सन प्लुरल असेल तर मग तुम्ही आय असेल किंवा यू असेल किंवा थर्ड पर्सन प्लुरल असेल तर काय त्याला यस यस लावण्याची गरज नाही, ते अनेकवचनीच राहते. बरोबर आहे, तर इथं काय होतं बघा, आता डिझर्व जर का हे आपण क्रियापद घेतलं तर हे काय होते? एक वचन होते. आणि इथं आहे प्रेज. आपण जेव्हा एखाद्याची स्तुती करतो ना, भूतकाळात पण सेम राहते, प्रेझेंट मध्ये पण सेम, आणि काय की एक सवय असते किंवा त्या व्यक्तीनं चांगलं स्तुती केव्हा करतो, त्यानं काहीतरी भूतकाळात क्रिया केलीशील, ते आता आपण स्तुती करतो, मे बी त्याची स्तुती करत आहे तर आपण भविष्यात पण करणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे तसलं जे स्तुतीवालं वाक्य आहे ना हे नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये यूज केले जाते. म्हणजे इथं जे येईल ना आपलं क्रियापदाचं प्रथम फॉर्म येणार आहे, फर्स्ट फॉर्म येणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं V1 यायला पाहिजे. ठीक आहे, आता काय होतं इथं बघा, डिझर्व आहे, बट आपल्या ज्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे ना जेम्स आणि जॉन हा ॲज वेल ॲज न कनेक्टेड आहे. जर का वाक्याचे दोन वेगवेगळे सब्जेक्ट हे ॲज वेल ॲज न कनेक्टेड असतील, क्रियापद नेहमी एकवचनी फॉर्म मध्ये येते. ठीक आहे, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे बट ते ॲज वेल ॲज ने कनेक्टेड आहे, म्हणजे आपला वाक्याचा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन तृतीय पुरुषी एकवचनी असायला पाहिजे. आणि आपला जो पहिला ऑप्शन आहे ना हे याला यस यस नाही आहे, त्यामुळे हे अनेक प्लुरल फॉर्म मध्ये येते, हे आपलं पहिलं ऑप्शन इथं फॉलो नाही होणार. ठीक आहे, आता बघा डिझर्व्स, हे जे आहे ना क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे, याला यस यस लागलेलं आहे, म्हणजे हे काय झालं तुमचं, हे आपलं सिंग्युलर झालं. म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं येणार आहे इथं, हे थर्ड वाला. आणि इथं डिझर्व्ड हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, त्यामुळे हे इथं ऑप्शन येणार नाही. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असेल, आपलं करेक्ट आन्सर जे आहे ना हे असेल डिझर्व्स. म्हणजे वाक्य कसं होणार की जेम्स ॲज वेल ॲज जॉन डिझर्व्स प्रेज.